दिनांक 3 डिसेंबर रोजी जालना येथे जागतिक दिव्यांग दिन दिव्यांगांना शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला। ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे यांनी सामाजिक कर्तव्य समजून घेऊन त्यांनी दिव्यांगांना काठी, कुबड्या, कमोड, टॉयलेट, खुर्ची, वॉकर अशा आवश्यक साहित्यांचे वाटप करून समाजात एक वेगळेपण दाखवून दिले आहे। यावेळी बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना व अन्य जिल्ह्यातून दिव्यांग बांधव या ठिकाणी उपस्थित होते। या दिव्यांग बांधवांना मदत करत या बांधवांना उपयोगी साहित्य यावेळी देण्यात आले। दिवाळीला सुद्धा दिव्यांग बांधवांना न विसरता मिठाई वाटप करत असतो, असे ॲडव्होकेट रीमा संदीप खरात काळे यांनी सांगितले। या दिवशी दुसरे निमित्त म्हणजे ॲडव्होकेट रीमा संदीप खरात यांच्या लग्नाचा वाढदिवस या दिव्यांग बांधवांच्या आनंदाने द्विगुणित झाला असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले आहे। ही संकल्पना आम्हाला आमच्यासोबत राहणारे चरण भाऊ यांच्या बहिणीकडे पाहून आपणही दिव्यांगांसाठी काहीतरी करावे म्हणून आम्ही जागतिक दिव्यांग दिनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा एक प्रयत्न केलाय। त्यासोबत दिव्यांग बांधवांसाठी त्यांच्या हक्कांसाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेसमोर सुद्धा आंदोलन केले की दिव्यांग बांधवांना सर्व सुविधा मिळाव्यात, तसेच निर्वाह भत्ता मिळावा यासाठी प्रयत्न केला। समाजाचा महत्त्वाचा घटक आज कुठे बाजूला राहू नये, यांना आपण सोबत घेऊन हातभार लावून सोबत घेणे गरजेचे आहे। आम्ही हे काम प्रसिद्धीसाठी करत नाही, ते आपले कर्तव्य म्हणून न चुकता दिवाळीला व जागतिक दिव्यांग दिनी मदत करत असतो। आपण फुलना फुलाची पाकळी म्हणून दिव्यांग बांधवांना साहित्य तसेच आर्थिक मदत करतोय। आम्ही करतो, आपणही करा, जेणेकरून दिव्यांगांना समाजात मान सन्मान मिळून त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहून त्यांना जगण्याची एक नवी उमेद मिळेल। यावेळी समाजसेविका ॲडव्होकेट रीमा संदीप खरात यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। मला तो लय आभार मानतो, लय चांगलं वाटतं, एकदम 100% बरोबर वाटतं मला। महापालिकेने वाटप केले नाही, मात्र यांनी एक वाटप केलं, मला लय मनातून शुभेच्छा देतो मी। महापालिकेने का नाही वाटप केलं? महानगरपालिकेनं काही नाही वाटप केलं। का बरं? एक वरीच चालते गेलं, एक वरीच नाही, साहेबने टेबलवर असं सांगत होतं की दवा आता वाचच करत होतं। ते आपल्याला निधी भेटते, वर्षाला देते, ते एक वर्षाला एक बार, एक वर्षभर असंच घुमिलं त्यांना। असं सय्यद नूर सय्यद बुढान वाळकेश्वर मंदिर पाशी राहतो आपण, उतरून वसात। आज जागतिक दिव्यांग दिन आहे। सर्वप्रथम मी माझ्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींना शुभेच्छा देते आणि आम्ही एक खारीचा वाटा आम्ही थोडंफार प्रयत्न करतो त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेला काही ना काही करण्याचा। याला कुठलंही लिमिटेशन नाही आहे क्षेत्राचं, म्हणजे टोटल काही सिंदखेड राजाकडून सुद्धा आलेले आहेत, काही बीडकडून आलेले आहेत, काही संभाजीनगरकडून आलेले आहेत, काही बुलढाण्याकडून सुद्धा आलेले आहेत आणि याच्यामध्ये आम्ही वॉकर वाटलेले आहेत। वॉकर आहे, स्टिक आहे, कुबडे आहे आणि कमोड चेअर पण आहे। म्हणजे ज्या आम्हाला आम्ही एक 15-20 दिवसापूर्वी फेसबुकला वगैरे टाकलो होतं, सोशल मीडियावर ज्या डिमांड आम्हाला होत्या की आम्हाला हे पाहिजे, त्यानुसार आम्ही साहित्य आणलेलं आहे। सकाळपासून आज वाटप सुरू आहे आणि आज आमच्या लग्नाचा पण वाढदिवस आहे, त्यामुळे तोही आम्हाला एकत्र आम्ही तो केलेला आहे आणि आम्ही काही करू शकतो कुणासाठी, याच्यासाठी ह्यांनी आम्हाला संधी दिली काही करण्याची, म्हणून यांचे आम्ही आभार मानतो। कशी सुचली संकल्पना? संकल्पना ॲक्च्युली स्पष्ट बोलायचं म्हणजे आमचं चरण आहे, चरणच्या घरी एक दिवस गेलो होते मी आणि चरणची बहीण जे असह्य बघितल्यानंतर खूप वाईट वाटलं आणि आपण दिव्यांगासाठी काहीतरी करायला पाहिजे, तिथून खऱ्या अर्थानं आम्हाला प्रेरणा मिळाली की आपण करावं यांच्यासाठी काहीतरी। आणि जे महानगरपालिका जी उदासीन असते दिव्यांगाच्या संदर्भात की निर्वाह भत्त्या वेळेवर दिला जात नाही, एवढ्या सरकारच्या खूप स्कीम आहेत, खूप योजना आहेत, मात्र कुठल्याही स्वरूपाचं शासन त्या अंमलामध्ये आणत नाही। संभाजीनगर महानगरपालिकेच्या तिथं सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं खूप मोठं की यांना सगळ्या सुविधा ज्या आहे त्या मिळाल्या पाहिजे, निर्वाह भत्ता महिन्याला मिळाला पाहिजे। पण तिथं जेव्हा बघितलं की ते दिल्या जात नाही, तसं आम्ही द्यायला लावलं, त्यांना मजबूर केलं, त्यांनी ते दिलं। परंतु आर्थिक खूप गरज असते ह्या लोकांना आणि एक समाजातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, पण तो कुठेतरी बाजूला पडलेला आहे। सगळ्यांनी आपण हातभार लावण्याची गरज या तक्त्याला आहे खऱ्या अर्थानं
आम्ही दिवाळीला सुद्धा मिठाई आणि आर्थिक वाटप केली होती. आणि आम्ही दिव्यांगासाठी वाटप करत नाही, आम्हाला यातून स्वतःला आनंद मिळतो म्हणून आम्ही हे वाटप करतो. आणि सगळ्यांनी वाटावं, सगळ्यांनी सामावून घ्यावं दिव्यांगांना, एवढीच अपेक्षा या दिवसाच्या निमित्तानं. आमच्या ॲडव्होकेट रीमाताई खरात, झुंजार नेते आमचे संदीपबाया खरात यांच्या वतीनं दिव्यांगाच्या त्यांनी ज्यावेळेस हाल अपेक्षा बघितल्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे, आणि त्या दयेपोटी बीड, जालना, औरंगाबाद या ठिकाणून ज्या दिव्यांग लोक इथं आलेले आहेत, यांनी स्वखर्चातून संदीपबाया खरात आणि रीमाताई खरात यांच्यातर्फे या दिव्यांगांना व्हील कोणती खुर्ची, या स्टिक्स या दिव्यांगांना दिलेल्या आहेत. वास्तविक पाहता जालना शहर हे महानगरपालिकेचं शहर आहे. हे महानगरपालिकेमार्फत किंवा येथील शासनामार्फत या दिव्यांगांना खरोखर या ज्या वस्तू आहेत त्या वाटप व्हायला पाहिजेत. परंतु हे शासन एक काहीतरी ढोंगी शासन आहे. या ढोंगी शासन या दिव्यांगांना कुठल्या प्रकारची मदत करत नाहीत. हालाकी त्यांचा निर्वाह भत्ता किंवा त्यांना लागणारे जे साहित्य हे शासनानं त्यांना द्यायला पाहिजेत, परंतु शासन हे गेंड्याचं कातडी घेऊन झोपलेलं आहे. दिव्यांगांकडे त्यांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. ताईंनी आणि संदीपबाया खरातनं या दिव्यांगांची काहीतरी यातना बघितली, त्यांचं दुःख बघितलं आणि त्या दुःखामध्ये यांनी सामील व्हावं, त्यांना काहीतरी मदत करावी हे ध्येय समोर ठेवून संदीपबाया खरात, रीमाताई खरात यांनी या दिव्यांगांची एक दयेपोटी, दयाच नाही तर त्यांची एक मदत, त्यांना मदत कशी करता येईल यासाठी त्यांनी स्वखर्चातून या दिव्यांगांना हे जे साहित्य हे वाटप केलं. खरोखर या दिव्यांगांमार्फत आणि जालना जालना पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं रीमाताई खरात आणि संदीपबाया खरात आमचे जिल्हाध्यक्ष यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं म्हणजे कमी पडेल असं मला वाटतंय. आणि इथून पुढे देखील पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी, संदीपबाया खरात आणि आमच्या रीमाताई खरात यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी या दिव्यांगांना दिवाळीला खाऊ, त्याच्यानंतर या काही त्यांना स्टिक, खुर्च्या वगैरे लागतील, हे प्रत्येक वर्षी अपंग दिनाच्या दिवशी वाटप करण्यात येईल असं मी संदीपबाया आणि रीमाताई खरात यांच्या वतीनं जाहीर करतो. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.